इस प्रोग्राम की सीन्स कुछ व्यूवर्स के लिए सुटेबल नहीं है क्योंकि इस वीडियो में गालियां है। नमस्कार पब्लिक. तर आज आपण चाललोय पुढे चाललोय सांगा चला विषयावरच्या चालू काय रा काढायला दोन चक्कर बघा प्रश्नाला तुम्हाला दाखवतो रानाची मजा. तिकडं जायचं भेटलं मित्रांनो. तिकडं नाही तिकडं बघा त्या साईडला डोकं काढ. तिकडं जायचंय आपल्याला. चला बघा शकता याची चप्पल तुटली याची. नहीं गरिबी चालले जाऊन द्या सर. काय हे तर बघ इथं बघा गरिबी कशी चालली बघा. नंबर प्लेट भेटला का? तर मित्रांनो पायी भेटलं का डायरेक्ट जमिनीत जातंय. चालताय ना आईची का? तर मित्रांनो चालताय ना डायरेक्ट पायी जमिनीत घुसायला लागलाय डायरेक्ट. यात गरिबांची चप्पल तुटली ह्याची. ह्याला ओळखला असून तुम्ही याला पहिल्या ब्लॉक मध्ये. नहीं खतरनाक मध्ये येतं म्हण आउटफिट चेक करू म्हणे एकदा. आउटफिट चेक करा. आउटफिट चेक बघू आता मित्रांनो पाय डायरेक्ट जमिनीत घुसायला आल्यात. चालताय ना मला कोल्हापुरी घातले त्यात वरून. मॅन वर्सेस वाडीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर माझे तुम्ही पार्टनर होऊ शकता. माझे पार्टनर हिंदीचा ब्लॉग आहे आणि इकडे जरा बिबट्याचं सांग भीती बाबा. तो दोस्तों मैन वर्सेस वाइड में आपका स्वागत है. तो आज हमारे कृष्णा भाव के जंगल में बेटी चोर के सॉरी खेत में कृष्णा भाई के खेत में क्या है कृष्णा भाई के खेत में आए और हम उसमें जाकर उसको चो देंगे. आप दोस्त आप देख सकते हैं ये कुएं का पानी है और उसको जा रहा है. आप देख सकते हैं. आप हम कृष्णा भाव के खेत में जा रहे हैं अब उसको आम लाने. दोस्तों आप देख सकते हैं हमको उधर जाना है आम तोड़ने के लिए. कच्चे आम तोड़ेंगे हम. से तो बिपटे आ गए ना तो हमारे गांड फट जाएगी. हमको भागने में नहीं आता. एक तो इसमें पूरी क्यों रे? क्या किया तूने? चप्पल टूट गई है मेरी. तो ईश्वर भाई के देखो गरीबी चल रही है उसकी. कृष्णा को उस बहुत काट रहे हैं हाथ को. चालताय ना अजिबात. डोंगर दिसतोय आता काय. इकडं ती शाळा आहे नवीन झालेली. तिथं माहेर संस्था आहे आवळवाडीची काय. आणि इकडं सासवडचा घाट आहे आपला. भाऊ साधा दिसतंय का तुम्हाला? आणि इथं थोड्या दिवसांनी आतरवृष्टी सारखं होणार आहे. हे गेलंय मी केटरिंगचे लोक आणलेत. हे भातवाला आहे. पुढचा वरणवाला आहे. पुढचा 300 रुपये हाजरीवर आणल्यात. पहिल्या क्या ये क्या बक रहे हो मादरचोद? आणलं होतं पण त्यांनी काम सोडून दिलं तरी केटरिंगचं काम करतात. काय विषय नाही म्हणलं तर कृष्णा भाऊची वीर दाखवत तुम्हाला. तुम्हाला वीर दाखवते 1 मिनिट. क्वालिटी पाहिजे रे. आयो क्वालिटी वीर बोलत कसं कळायचं ना आपल्याला. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. वीर बघू शकता तुम्ही. पड ना माती पार नाही तो कृष्ण याला. माझे 2 कामगार चाललेत नारळ काढायला खाली. 300 रुपयासाठी काय बी करतात ते. जीव द्यायला स्वतः आहे 300 रुपयासाठी. उसको आम मिला है उसको. एसीपी प्रद्युमन क्या आप लेटे लेटे महीने के लाखों कमाना चाहते हैं? क्या? पलट के लेटिए, मैं कस्टमर लेके आ रहा हूँ. फक्त नारळासाठी काय पण. माझे कामगार लोक काय बी करतात.
होय अरे केवढं होता बघितलं बघू आता मित्रांनो कसं शिवत होते घाण घाण. कृष्णा मायापासून शिकून गेलाय सगळे. मजा नहीं आ रहा है. मित्रांनो विहिरीला वर यायला पायरच नाही अजिबात. अग कष्ट आहे का, कष्टाशिवाय पर्याय नाही अजिबात. कसं आहे पुढे ते मी कसे आंब्यासाठी गाठ मस्ती. इन छोटे मोटे प्रोग्रामों से कितना कमा लेते हो. लोणचं टाकायचं. कसं आहे नार मी काढलं एकट्याने वरसून. ती बघू आता त्यांचे भांडण चालत पिशवी कोण घेणार हो का, दिसले का पिशवी भरून आंबा काढल्यात तिकडं. वरली एवढे काढलेले आहेत. इकडे काहींचा नाश केलाय आम्ही. आणि तो नारळ हमने ऐसा संकट न देखा है न ही सुना है. सोल्या. हा कष्ट करावं लागतं. कष्ट करायला आमच्या मित्रांनो बघू शकता मी शेती केली. कुठल्या झाडाला आंबा उगाला बघितला काढायला हे बघा, आंबा दाखव. दिसला का शिंदाडाचं झाड आहे त्याला आंबा उगा. नो, त्या साईडला बघा डीजे वाजतोय. मला गाण्यात द्यायला लागेल पर्यंत डायरेक्ट. नवीन पोपट हा लागला कृष्णावर उडायला. एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. 119 पे इतनी अच्छी पार्टनरशिप चल रही. ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार, मजाक हो रहा है. नहीं तर बघू शकता ह्यो तर बघा कुठं चढला डायरेक्ट ह्यो. त्याचे पुरुष कोण होते बघितलं ना, आदिवासी होते. क्या ये क्या बक रहे हो मादरचोद. बघितला पण वर चढायचं माझ. जाऊ ना मित्रांनो, आपण डायरेक्ट दगडाने कैऱ्या तोडू. आपण ह्यांच्या झाडावर नाही तोडलं बघितलं का. ह्यांच्यापेक्षा जास्त मी एकट्याने कैऱ्या तोडल्या 4. त्याने बघ कसा तोडला तर मग ह्यो बघ कृष्णाने तोडला ह्यो आंबा. ह्यो कसा आहे कडक मध्ये आहे का नाही, कडक मध्ये. मी मला पाठवले दोघांनी पोतं आणायला इकडं. तर मी आलो पोतं आणायला. ते बसल्यात आंबा काढत. काही विषय नाही, काढून दे. आई घालून मला लांब पाठवली एकट्याला. बघू शकता काय घेतलंय पोत मस्त पैकी. तर तुम्हाला दाखवतो सगळं. बघू शकता कसं कसं आहे ते पाणी क्वालिटी मध्ये. मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है. एक सेकंड यार, मजाक हो रहा है. नहीं चाललंय पाणी सगळं तुम्ही बघू शकता. एका ठोक्यात 2 कायऱ्या पाडल्यात गाडीने. बघू शकता या काय फक्यात डायरेक्ट 2. हा त्याला गेलाय. बाबा तू जब भी देता छप्पर फाड़ के देता. आज मेरे को रोकना नहीं बाबा, आज मेरे को रोकना नहीं. आज ये आखिरी दिन है, तू समझा ना. आज के बाद ये देसी बंद, कल से इंग्लिश शुरू. 4 वेळा कुचकी काठी घेतय त्याला म्हणते चांगला बांबू इकडं. तर ते हा आणि ह्यो बघ काय घाला कुठं चढलाय. त्याचे पुरत पहिले आदिवासी होते. आदिवासी होते बाबा, आमचे डायनेसर होते. डायरेक्ट लय डेंजर वाढलाय ह्यो. तो बघा नारळ येतात का बघ हाताला खाली तोड म्हणताय गाइस. हम अभी आम तोड़ रहे. अभी विशाल देखो किधर बैठा है. ये दिख रहा है क्या नहीं. जावर केळा पळ. मित्रांनो आपण एक कैरी पाडलेले खाली. चल अजून एक कैरी पाडू, काय विषय नाही. आम्ही चाललो शेतकऱ्याला भेटायला. नवीन जरा काहीतरी युनिक हे केलेलं आहे त्यांनी, ते बघण्यासाठी चाललो. चला.
तर नमस्कार मित्रांनो, मी आदित्य कदम. तर मला लय जण लोक म्हणतात तुम्ही सर तुम्ही शेतीला खतरनाक मध्ये करता. तर हे कसं झाड आहे, कसं झाड आहे? अशोकाचं झाड आहे. अशोकाचं झाड आहे ना. अशोकाच्या झाडाला बघा मी आंबा उगवला हिचा का आंबा केवढा एकदम इन्होंने वक्त बदल दिया, जज्बात बदल दिए, जिंदगी बदल दी. 119 पे इतनी अच्छी पार्टनरशिप चल रही. ओ भाई मारो मुझे, मारो मारो मुझे, मारो मारो. नहीं ये मजाक हो रहा है, एक सेकंड यार, मजाक हो रहा है. नहीं इथं बघा आंबा आहे का, आहे का कुणाकडे तर आहे का बघा. अशोकाचं झाड आहे आंबा उगवले याड्या. लय भारी शेती केली. त्याच्यामुळं तुम्हाला जर असं काहीतरी करता असेल मी उसाला सुद्धा कैरी बनू शकतो, उसाला सुद्धा. परत सीताफळ झाड होतं उसाच्या जागी मी असलं सीताफळ आली होती. मी ट्रक भर माझी सीताफळ गेली बाजारात, ट्रक भर मार्केटमध्ये. खोरीने पैसे वाढत खोरीने. बघू शकता आंबा उगवल्यात. काय नाही, तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तर बघा नारळ बघ आता मी आमच्या इथं आंब्याच्या झाडाला आंबे उगत डाक नारळ उगतात. हमने ऐसा संकट न देखा है न ही सुना है. नाही क्वालिटी मध्ये फोटो काढ केले युनिक हे करतात, युनिक शेती करतात. क्वालिटी. आता ते म्हातारे गेले का, म्हातारे दिसलं का ते ना. आम्हाला म्हणलं काय रे उडून चाललं, त्याच्या काय बापात जाते. हा चांगले हा मी माझ्या वावरातून काय रे जोडल्यात, त्याचं काय दुखतंय ते सांगा. ही दोघं बघा कशी येतात मागणं. विशालबाईची मेहनत. फक्त फॉलो करा आणि सबस्क्राईब करा. आता आमची फॉर्च्युनर कुठं लावली आम्ही आमच्याच ध्यानात नाही. 4x4 फॉर्च्युनर काय. हा 4x4. हे काय हे आदित्य भाईचं हातबीत भरलं होतं. त्यांचं नारळाच्या झाडाला पाणी द्यायचं काम चाललंय. त्यांचं हातपाय दुधात चिखलाने भरलं होतं जरा. आंब्याचा चिक्का आणला सगळा. आंब्याचा चिक्का आणला होता. मला वाटलं ते विनायका गेलता रात्री, तिथं काहीतरी वेगळं झालं असेल. नहीं. हे जरा युनिक आहे. हे ह्यांनी डायरेक्ट नारळ धुवून काढलाय. हे आमचे विशाल पाटील. तोंड हात पाय धुते ते. मी तर घरी जाऊन आंघोळ करणारी. आदित्य भाऊ बघू शकता नारळ चोरला तिथून हिरेत पडला होता. आमचं म्हातारं 4 दिवस म्हणत होतं नारळ पडला हिरेत, कधी काढते काय माहिती. पण शेवट आम्हाला आज मुहूर्त लागला नारळ काढायला. शेवट नारळ काढून आणला आम्ही हिरेतला. 2 होते, एक तिथं फोडून खाल्ला. कारण की ते विशालबाईंना ताण लागली होती. शिव्या घालायला लागला माझ्या नावाने. पाणी बिनी प्यायला. इथं वारुळे दाखव की काय त्यांना. वारुळे इथं. आणि हे अलगी लेवल का बंद आहे. मित्रांनो बघू शकता एक कृष्णाने मला शिवाय शिकवला डायरेक्ट. तर मी असल्या शिवाय द्यायला लागलोय ना. हा बघा इथं पाणी कसं बांध फुटलाय. पाणी आहे ते चुत्याची चप्पल सुटली माझ्याच पायात आहे. हा वातावरण लय उन्सर आहे. आम्ही उग काळं पडलो तर पुरी पाटणार नाही आम्हाला. आधीच एक गेली सोडून लय दिवस झाले त्याला. काय ते सगळ्यांना माहिती, इथं वर्गातलीच होती. काय तिने ब्लॉग बघितलं तरी तिची आईची गांड. क्या? काही घंटा फरक पडत नाही. घंटा फरक पडत नाही. तिच्यासारख्या किती आल्या किती गेल्या. आता जरा सावली लावलोय आम्ही उन्हातून जरा बरं वाटायला लागले आता. बरं वाटायला लागले. हे आदित्यबाईंनी नारळ काय सोडत नाही शेवटपर्यंत, घरी असतो. चला गोदरेज दोन्ही पण तिथंच आहे. हा तिथंच आहे सगळं. डायमंड हा त्याच्यामुळे आहे ना आता थोड्या दिवसांनी ते सगळे विटीपी वाले सगळे इकडे राज्य करणार आहे. ऊस बिस सगळे नाही दिसणार. ते चाललंय आता. मीटिंग बसलेली आहे. त्या दिवशीच मीटिंग होती. ह्याच्यापाशी आपल्या आर्य कॅबिनेटच्या पुढे एक कार्यालय आहे. त्या कार्यालयाच्या समोर मीटिंग बसली होती. त्या मीटिंग मध्ये होणारी ठरणारी काहीतरी 12, 13, 14 गट नंबरचे सगळे इथं गट नंबर आहेत.
त्याच्यामध्ये सगळे हे होणार आहे प्लॉटिंग. फॉर्च्युनर आलेली आहे, तुम्हाला दाखवतो. 2x2 4x4 फॉर्च्युनर येणार आहे आता. दिसली का 4x4 फॉर्च्युनर कशी चालली माझ्या पाठीमागे बघा सगळ्यांनी. कैसे कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर. चलो तुमको पागल कुत्ते का गाड़ी उठा के ले जाएगा बता रहे हैं हम. ती गेली 4x4 फॉर्च्युनर. हे आदित्यभाई आहे, हे आदित्यभाई, ही विशालभाई आहे, विशालभाई थार काढायला चाललेली आहेत. थार घेतलेली मागे त्यांनी. थार बघा त्यांना वळती का किती जड जाते बघा. मागं पण ओढ वाटा ना बघा. पावर शेअरिंग आहे तरी बघू शकता. दमून आलो आम्ही, त्याच्यामुळं रथ घेतलाय. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा विसरू नका. बस, धन्यवाद.